काल मी पिल्लूसाठी बनवलं होतं ब्रोकोलीचं सूप. चला तर म्हणलं तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. इन केस जर तुमच्या घरी छोटं बाळ असेल तर तुम्हालाही उपयोगात येईल. इथं मी एक कुकर घेतला आहे. त्यामध्ये घालायचे 7 ते 8 ब्रोकोलीचे तुरे, 2 चमचे मुगाची डाळ. हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता मुगाच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ घेऊ शकतात, फक्त हरभऱ्याची घेऊ नका, ती पचायला जड राहते. आता यामध्ये घालायचा एक छान असा पिकलेला टोमॅटोचा छोटासा तुकडा, छोटेसे कांद्याचे तुकडे, एक लसणाची पाकळी, एक आल्याचा तुकडा आणि 3 काळी मिरी घातल्यात. आता यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण बंद करायचं आणि याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि दुसऱ्या 2 बारीक गॅसवर. इथे पहा, कुकरची शिट्टी झाली, वाफ जिरली, सर्व जिन्नस छान शिजलेलं आहे. आता याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि छान अशी बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. मिक्सरमध्ये वाटताना पाणी घालण्याची गरज नाही, जर लागलंच तर 2-3 चमचे घालू शकतात. आता एका भांड्यात पाव चमचा तूप घ्यायचं, शक्यतो करून स्टीलचंच भांडं वापरायचं आहे. चिमूटभर हिंग, हळद घालायची, हळदसुद्धा चिमूटभरच घालायची. थोडीशी अशी हलवून परतून घ्यायची म्हणजे ती करपणार नाही खाली. त्यानंतर तयार केलेली पेस्ट होती ती घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आपण यामध्ये मुगाची डाळ घातली त्यामुळे ह्याला छान असा एकसंधपणा येतो. मुगाच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ घालू शकतात, फक्त हरभऱ्याची डाळ घालायची नाही, ती पचायला जड असते. यामध्येच घालायची आहे जिरा पावडर चिमूटभर, थोडंसं लाल तिखट घालायचे. जर तुमच्या बाळाला सोसवत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल, किंवा ट्राय करायचं असेल तर अगदी थोडंसं घाला आणि चवीपुरतं मीठ. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकतात. आता याला मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनटं असंच उकळत ठेवूया. हे पहा, मस्त असं दाटसर गरमागरम ब्रोकोलीचं सूप तयार झालं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा.